ऑन कम्प्लीट कंबशन 0.49 म्हणजे कन्सेप्च्युअली आपण खूप राईट होतो त्याच्यात. ऑन कम्प्लीट कंबशन 0.492 ग्राम ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड गिव्ह 0.792 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड. पर्सेंटेज ऑफ कार्बन इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड इज. खूप सोपं आहे. आता तुम्हाला फाइंड काय करायचं बेटा? फाइंड काय करायचं याच्यामध्ये? पर्सेंटेज म्हणजे मास ऑफ कार्बन फाइंड करायचं पहिलं. तर हे कळायला पाहिजे असं लॉजिकली की 44 ग्राम कार्बन डायऑक्साइड असेल तर 12 ग्राम कार्बन असतो माझ्याकडे. मग 0.792 ग्राम कार्बन डायऑक्साइड असेल तर किती कार्बन येईल? व्हॉट विल बी द मास ऑफ कार्बन देअर? इट विल बी 12 into 0.792 upon 44. ओके, त्याला सिम्प्लिफाय करून लिहू. 3/11 into 0.792 ग्राम काय आहे बेटा? कार्बन आहे. आता पर्सेंटेज जर पाहिजे असेल कार्बनचं तर मास ऑफ कार्बन अपॉन मास ऑफ कंपाऊंड इंटू 100. कार्बनचं मास किती आलंय आपलं? 3 into 0.792 अपॉन 11 इंटू मास ऑफ कंपाऊंड किती आहे? 0.492 इंटू किती आलं पाहिजे बेटा? 100. दिस शुड बी युअर आन्सर. आता हे कॅल्क्युलेशन थोडे प्रॉपर आपल्याला करावे लागतात. वी नीड टू मेक दिस कॅल्क्युलेशन्स व्हेरी प्रॉपरली. ओके, अप्रॉक्सिमेशन करायला गेलं तर मग त्यांचं इंटिजर आन्सर मध्ये न्यूमेरिकल व्हॅल्यू मध्ये गडबड होऊ शकते आपल्याला. सध्या तरी आपण असं करू शकतो. याला बघा नीट. 3 ने डिवाइड होईल का हा नंबर? होतो डिवाइड. ओके, इट इज डिव्हिजिबल बाय 3. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 6 जा 80, 3 4 जा कोणता? 7 9 to 11 ने डिवाइड होईल. ओके, मग बघा बरं, एक डिवाइड करून इकडे घेऊन टाकू आपण. 79.2. 11 7 जा 77 उरले किती आहे? 2. 11 2 जा 22. 7.2 अपॉन काय येणार आहे? 0.164. मला वाटतं आता डेसिमल आपण काढून टाकू एक एकला. 7200 अपॉन 164 असं दिसेल ते. ओके, 4 ने डिवाइड करावं लागेल आता. 4 ने 8 ने नाही होत. 4 18 जा 1800 अपॉन किती येते? 41 येते. 41 येते. आता हे डिव्हिजन तुम्हाला करावं लागेल. नियरेस्ट इंटिजर कडे जायचं आहे तुम्हाला. 43.9 येतं का हे? म्हणजे 44. आन्सर टॅली करून बघा त्यांचं आहे का. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन बघा आता काय. Go for it. Assume carbon burns according to the following equation. Carbon burns according to the equation 2C plus O2 म्हणजे incomplete combustion दाखवलंय कार्बनचं. When 12 gram of carbon is burnt in 48 gram of oxygen, volume of carbon monoxide produced is dash into 10⁻³ -1 liter at STP. सोपा प्रॉब्लेम आहे तसा पाहिलं तर हा. 12 ग्राम कार्बन इज बर्न्ड इन 48 ग्राम ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन तसा एक्सेस दिसतोय का लिमिटिंग आहे बघायला लागेल. आपण काय करू, इक्वेशन लिहून घेऊ एकदा. 2 कार्बन प्लस O2 2 कार्बन मोनॉक्साइड. हा सॉलिड आहे, हा गॅस आहे. याचे मोल्स गिवन काय आहेत ते बघा बेटा एकदा. 12/12 म्हणजे 1 मोल. 48/32 म्हणजे किती मोल आहे बेटा हा? 1.5 मोल. कोएफिशिएंटने डिवाइड करा याला म्हणजे डिवाइड रेशो घेऊ आपण याच्यात. रेशो म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? गिवन मोल अपॉन स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट 1/2 1.5 डिवाइडेड बाय 1 म्हणजे किती आला हा? 0.5. हा 1.5 म्हणजे हा झाला एक्सेस, हा झाला लिमिटिंग. आता लिमिटिंग जर असेल
तर प्रोडक्ट कसं काढायचं सांगितलं होतं मी तुम्हाला. हाऊ टू फाइंड द प्रोडक्ट. लिमिटिंगचं कोएफिशियंट, लिमिटिंग रेशो इंटू कोएफिशियंट, ज्या किती येणार आहे 0.5 इंटू 2, जे किती येईल 1 मोल येईल. मग आता 1 मोल जर आला तर त्याची व्हॉल्यूम विचारलेली आहे त्यांनी. व्हॉट दे हॅव आस्क्ड इज व्हॉल्यूम. आता 1 मोलची व्हॉल्यूम काय आहे 22.7. मग व्हॉल्यूम जर काढली आपण त्याची तर नंबर ऑफ मोल इंटू 22.7 म्हणजे किती येईल 1 इंटू 22.7 म्हणजे 22.7 लिटर. पण ते म्हणतात 2.27 इंटू 10⁻⁻1 च्या पॅटर्न मध्ये लिहा. पण नियरेस्ट इंटिजर कडे जा म्हणजे 2. व्हॉट शुड बी युअर आन्सर 2. कारण नियरेस्ट इंटिजर कडे तुम्हाला जायचं आहे. 2.27 लिटर यायला पाहिजे तशी व्हॉल्यूम त्याची. पण मग आता हे 0.27 म्हणजे निग्लेक्ट करून घ्या होल नंबर देण्यासाठी तुम्हाला. जे आन्सर काय येईल 2 इंटू 10⁻⁻1 लिटर. जिथे आन्सर तुमचं यायला पाहिजे. ओके, त्यांचं आन्सर प्रॉपर आहे का बघून घ्या एकदा. आर दे गिवन द सेम आन्सर. अच्छा 220. एक सेकंड आपण लास्ट स्टेपला काय केलंय माझ्या मते 22.7 आहे ते लिटर आहे. मग 227 इंटू 10⁻⁻1 असंच लिहिता येईल का. म्हणजे लास्ट स्टेप मध्ये फक्त 227. ओके, काहीच नाही. 2.27 आहे. 1 मोल कार्बन मोनॉक्साईड तयार झाला. 1 मोल म्हणजे 22.7 लिटर तयार झाला. त्याला डेसिमल आपण राईटला शिफ्ट केला तर पॉवर कमी करायला पाहिजे 10⁻⁻1. म्हणजे आन्सर काय येईल 227 लिटर. ठीक आहे. चला, एकापेक्षा एक चांगले क्वेश्चन्स आहेत.